शेत पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याच्या मागणीसाठी 13 ऑगस्टपासून शिवपाणंद शेत रस्ता चळवळ संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष कृष्णात जाधव आणि चंद्रशेखर मस्के यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। शासनाने जाहीर केलेली शिवपाणंद रस्ते मोहीम महसूल विभागाच्या निष्क्रियतेमुळे कागदावरच राहिली आहे, असा आरोपही संघटनेने केलाय। जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अतिक्रमणामुळे शेत पाणंद रस्ते बंद झालेले आहेत। याचबरोबर स्थानिक नेते आणि धनदांडग्यांनी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। याबद्दल महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळ संघटनेनं हा प्रश्न हाती घेतलाय, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष कृष्णात जाधव आणि चंद्रशेखर मस्के यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। शासनाने जाहीर केलेली शिवपाणंद रस्ते मोहीम महसूल विभागाच्या निष्क्रियतेमुळे कागदावरच राहिलेली आहे, असा आरोपही या पदाधिकाऱ्यांनी केलाय। 6 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। उपोषणाच्या 10व्या दिवशी प्रशासनानं शेत पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे आता 13 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं संघटनेनं जाहीर केलंय। यावेळी उत्तम जाधव, बाळासाहेब कुराडे, चंद्रकांत शेळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।